एवढे कुटाने केले तेव्हा कुठेही पाणी पायाचं सुख भेटलं. एवढ्या कडक उन्हाळ्यात असं पाणी पाहून दिवसभराची पूर्ण थकान गेली. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना ही गँग घेऊन शेतात आलो होतो, कारण की आपल्याला ना ह्या बोर मधली मोटर काढून ह्या नव्या बोर मध्ये टाकणं होती. एवढे जण होते ना तरी मोटरवर याचं काही नाव घेत नव्हती. मग काय बोल, लगेच तुमचा भाऊ हैबुजा घेऊन गेला आणि ट्रॅक्टर घेऊन आला. मोटरचा पाईप पण सोल व्यवस्थित बांधून घेतली आणि लगेच आहे ना काढून घेतली. मोटर काढली तशी नव्या बोर जवळ आणली आणि जोडजाड करून घेतली. आता मोटर तर टाकली, पण वरून ऊन आणि खालून हात पेल पाईप, आणि त्यात आहे ना हाताची अवस्था एकदम खराब झाली होती. इकडून तिकडून मोटर तर टाकली, ती काही चालू व्हायचं नाव घेत नव्हती. केबल चेक केला, त्यानंतर स्टॅटर चेक करून घेतलं. एवढंच नाही तर बल आणून ते चेक करून घेतला. सगळं ओके होतं, तरी मोटर चालू व्हायचं काही नाव घेत नव्हती. मग काय बोल, लगेच तुमचा भाऊ गेला आणि तिच्या डॉक्टरला घेऊन आला. डॉक्टरनं चेक केलं तर डॉक्टर म्हणे हिला काढावं लागतं. म्हणलं घ्या. आता मोटर काढून काढून आहे ना आखी एनर्जी संपली होती, म्हणून ट्रॅक्टर बोलवलं आणि एवढ्यात भागलं नाही म्हणून बैलगाडी बी आणली. पायापासून डोक्याला भरलो तेव्हा कुठं मोटर निघाली आणि तिला गाडीवर टाकून ना डायरेक्ट तिच्या हॉस्पिटलला आलो. लगेच भावानं ऑपरेशन करायला सुरू केलं. मधात आहे ना तिचं सामान बी आणावं लागत होतं आणि त्यासोबत आहे ना मस्त एनर्जी ड्रिंक पण होत होती. मोटर भरून झाल्यावर आहे ना लगेच घराकडे निघालो आणि शेतात आलो. पप्पा इकडे केशिंग पाईप कापत होते. म्हणलं तुम्ही कापा, तोपर्यंत आहे ना मी आईस्क्रीम खातो. सगळी मोटर जोडजाड करून घेतली आणि बोर मध्ये टाकून घेतली. एवढे कुटाने केले तेव्हा कुठेही पाणी पायाचं सुख भेटलं. एवढ्या कडक उन्हाळ्यात असं पाणी पाहून दिवसभराची पूर्ण थकान गेली. आता पाणी खाली पडायला लागलं तर वरून बी पाणी सुरू झाला. मग काय बोल, लगेच निघालो घराकडे. चला आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.